नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज मी करणार आहे महाराष्ट्रीयन फेमस डिश शेंगा पोळी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. येथे मी अर्धा किलो घुंगरू शेंगदाणे घेतलेला आहे. अर्धा किलो गूळ घेतला आहे. 1 बाउल गव्हाचा पीठ, थोडासा मीठ, 1 वाटी तेल. हा सर्व साहित्य घेतलेला आहे शेंगा पोळी करण्यासाठी. शेंगदाणे हे मी घुंगरू शेंगदाणे घेतलेला आहे. कोणताही शेंगदाणे घेतला तरी चालेल. हे सर्व घुंगरू शेंगदाणे प्रथम भाजून घ्यायचा. हा बघा, गॅसचा स्पीड हा प्रथम मोठाच ठेवायचा. अशा प्रकारे व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा. थोडासा शेंगदाणे भाजला की मग गॅसचा स्पीड हा थोडासा कमी करायचा, मीडियम करायचा. मग परत शेंगदाणे भाजायचा. अशा प्रकारे हा शेंगदाणे भाजून घ्यायचा. खमंग वास येई तोपर्यंत शेंगदाणे भाजायचा असा चांगला. आता गॅस बंद करायचा. आता हे सर्व शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेते. हां बघा, आता शेंगदाणे या ताटामध्ये घातला आहे. हां बघा, एकदम चांगल्या प्रकारे शेंगदाणे भाजलेला आहे. असाच शेंगदाणे सर्व भाजून घ्यायचा. हां बघा, असा मी शेंगदाणे भाजून घेतलेला आहे. हा सर्व शेंगदाणे थंड करण्यास ठेवायचा. येथे मी आता एक ताट घेतलेला आहे. त्यामध्ये 1 बाउल गव्हाचा पीठ घातला आहे. अर्धा चमचा मीठ घालायचा. गव्हाच्या या पिठामध्ये 1 चमचा तेल घालायचा. हां बघा, आता मी 1 चमचा तेल यामध्ये घालत आहे. हाताने चांगला असा मिक्स करून घ्यायचा. हां बघा, अशा प्रकारे आता थोडे थोडे पाणी घालून हा पीठ चांगला मळून घ्यायचा. हां बघा, अशा प्रकारे हलक्या हाताने हा पीठ चांगला मळून घ्यायचा. शेंगा पोळी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. शेंगा पोळी करण्यासाठी हा पीठ असा मळायचा की थोडासा सैलसर असायला हवा. हां बघा, अशा प्रकारे हा पीठ मी आता मळून घेतलेला आहे. हा मळलेला पीठ आता मी दुसऱ्या ताटामध्ये ठेवत आहे भिजण्यासाठी. हा पीठ आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. एक 15 मिनटं हा पीठ भिजायला ठेवायचा. एक प्लेट झाकून मी 15 मिनटं हा पीठ भिजवून घेणार आहे. 15 मिनटं झालेले आहेत. उघडून बघायचा. हां बघा, हा पीठ एकदम चांगला भिजलेला आहे. तरी पण थोडंसं पाणी लावून हा पीठ चांगला मळून घ्यायचा. हां बघा, अशा प्रकारे व्यवस्थित चांगला मळून घ्यायचा. म्हणजे अजून थोडा हा पीठ मऊ असा होतो. शेंगा पोळी करण्यासाठी हा पीठ चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हां बघा, अशा प्रकारे एकदम छान पीठ तयार झालेला आहे. हा पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचा. आता हा पीठ मळलेला आहे. शेंगदाणे थंड करण्यास ठेवलेला होता. आता तो व्यवस्थित चांगला थंड झालेला आहे. हा अर्धा किलो शेंगदाणे मी भाजून थंड करून घेतला आहे. आता हा शेंगदाणे अर्धा किलो म्हणजे 1 बाउल शेंगदाणे आहेत. आता यामध्ये आपण पाऊण बाउल गूळ घालायचा आहे. गूळ हा फोडून एकदम मऊ करून घ्यायचा. पाऊण बाउल मी गूळ घेतलेला आहे. 1 बाउल शेंगदाणे आहेत, पाऊण बाउल मी गूळ घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घातलेला आहे. बारीक करून थोडासा गूळ घातलेला आहे. आता झाकण लावायचा. हा शेंगदाणे व गूळ चांगला असा बारीक करून घ्यायचा. शेंगदाणे गूळ आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगला बारीक करून घेतला आहे. हा बघा, मिक्सरच्या भांड्याचा झाकण काढून बघायचा.
झाकण काढत आहे। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा आता गूळ व शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे। हा कूट मी या कढईमध्ये काढून घेत आहे। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे कूट तयार झालेला आहे। मिक्सरच्या भांड्याला थोडासा लागलेला आहे, तोही कूट मी या कढईमध्ये काढत आहे या कुटामध्ये। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे कूट तयार झालेला आहे। राहिलेले शेंगदाणे पण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा, गूळ पण घालायचा। हा बघा, गूळ बारीक करून घेतलेला तो पण घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी गूळ पण आता या शेंगदाण्यामध्ये घातलेला आहे। मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचा, गूळ व शेंगदाणे चांगला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचं। आता सर्व शेंगदाणे गूळ मी आता बारीक करून घेतलेला आहे। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। झाकण उघडून आता बघायचा। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे कूट हा पण तयार झालेला आहे। दुसऱ्या वेळेचा पण सर्व शेंगदाणे व गूळ मी आता बारीक करून घेतलेला आहे। असा कूट हा तयार झालेला आहे। शेंगदाण्याची पोळी करण्यासाठीचा कूट हा असा सर्व तयार झालेला आहे। शेंगदाणे गूळ मिक्स हा कूट आता येथे तयार आहे। स्वीट शेंगदाणे गूळ कूट तयार आहे शेंगा पोळी करण्यासाठीचा। शेंगा पोळी करण्यासाठी आपल्याला जसा कूट तयार हवा होता तसा कूट तयार झालेला आहे। हा बघा, अशा प्रकारे या शेंगदाण्याच्या कुटामध्ये थोडासा असा पाण्याचा शितोडा मारायचा, उलटण्याने चांगला असा मिक्स करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे चांगला मिक्स करून घ्यायचा। थोडासा पाण्याचा शितोडा यामध्ये असा मारायचा, जास्त पाणी घालायचं नाही, थोडासा घालायचा। आता हाताने असा चांगला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे हा कूट थोडासा पाण्याचा शितोडा मारून भिजवून घ्यायचा। थोडासा पाणी, जास्त पाणी नाही घालायचा, थोडासा शितोडा मारून भिजवून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे हा कूट तयार झालेला आहे, म्हणजेच शेंगदाणे पोळीचा सारण तयार आहे। आता थोडासा कूट हातामध्ये घ्यायचा, असा हा सर्व लाडू तयार करून घ्यायचा। हा बघा, हा सारण आता याचे लाडू तयार करून घ्यायचं। शेंगा पोळी तयार करण्यासाठी हा कूट जो तयार करून घेतला आहे त्याचे आता अशा प्रकारे सर्व लाडू तयार करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे लाडू सर्व आता येथे तयार आहेत। हा बघा, अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे हे सर्व लाडू तयार आहेत, म्हणजेच शेंगा पोळी करण्यासाठीचे हे सर्व लाडू तयार आहेत, म्हणजेच सारण तयार आहे। शेंगा पोळी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हा शेंगा लाडू एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे शेंगा पोळी करण्यासाठीचा। हा शेंगा पोळीचा पीठ एकदम चांगला आता मऊ मऊ असा मी मळून घेतलेला आहे। आता शेंगा पोळी करण्यास सुरुवात करायचा। एक लहानसा गोळा असा हातामध्ये घ्यायचा। हा बघा, असा चांगला हा पीठ मऊ झालेला आहे, असा गोल गोल करून चपटा करायचा। असेच गोळे मी आता सर्व तयार करून घेणार आहे। हा बघा, अशा प्रकारे सर्व गोळे मी तयार करून घेतलेला आहे। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे समान आकाराचे सर्व गोळे तयार आहेत। हा गव्हाचा पीठ मी शेंगा पोळी करण्यासाठी म्हणजे लावण्यासाठी घेतलेला आहे। हा शेंगदाण्याचे लाडू शेंगा पोळी करण्यासाठी तयार करून घेतला आहे। 1 वाटी तेल घेतलेला आहे। हा पिठाचे गोळे तयार करून घेतलेला आहे। शेंगा पोळी करण्यासाठी एक गोळा आता मी घेतलेला आहे। हा बघा, असा एक गोळा घेतलेला आहे।
याला दोन्ही बाजूनी असा गव्हाचा पीठ लावायचा. हा गोळा पोळपाटावर ठेवायचा. असा चांगला असा वाटीचा आकार द्यायचा. आता या पिठाच्या वाटीमध्ये शेंगदाण्याचा लाडू असा ठेवायचा. हां बघा, अशा प्रकारे मी ठेवलेला आहे. अशा प्रकारे हा लाडू असा गोल गोल फिरवून घ्यायचा. म्हणजे हा सारण असा व्यवस्थित घालायचा. शेंगदाणे गुळाचा हा लाडू तयार करून घेतलेला. हां बघा, अशा प्रकारे गोल गोल फिरवायचा. असा हा वरचा हा टोक असा पातळ करून घ्यायचा चपटा. हा चपटा वरचा टोक असा चांगला खाली असा दुमडून घ्यायचा. हां बघा, आता मी दुमडत आहे. असा दुमडून घ्यायचा. या गोळ्याला चांगला असा परत पीठ लावून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे सर्व बाजूनी गव्हाचा पीठ लावायचा. असा परत चांगला व्यवस्थित गोल गोल करायचा. थोडा गव्हाचा पीठ या पोळपाटावर घालायचा. हा गोळा असा व्यवस्थित असा गोल गोल फिरवून घ्यायचा हातामध्ये. असा चपटा करून आता शेंगदाण्याची पोळी लाटायचा. हलक्या हाताने आता हा पोळी लाटून घ्यायचा. कडा पण व्यवस्थित लाटून घ्यायचा, पातळ करून घ्यायचा. सर्व बाजूनी असा हा चांगला पोळी लाटून घ्यायचा. अशा प्रकारे मी हा शेंगा पोळी पहिला तयार करून घेतलेला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा पोळी तयार झालेला आहे. हा पोळी बघा एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. शेंगा पोळी. या शेंगा पोळीवर 1 चमचा तेल असा घालायचा, म्हणजे पसरून घ्यायचा. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा शेंगा पोळी तयार झालेला आहे. शेंगा पोळी तयार झालेला आहे. आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित चांगला असा शेंगा पोळी भाजून घ्यायचा आहे. तवा गॅसवर मी ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. तवा चांगला गरम होऊ द्यायचा. तवा चांगला गरम झाल्यावर यावर आता 1 चमचा तेल असा घालायचा. मग असा पसरून घ्यायचा. शेंगा पोळी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तवा आता चांगला गरम झालेला आहे. आता यावर पोळी घालायचा. या तव्यावर तयार पोळी असा हातावर घेऊन असा या तव्यावर सावकाश घालायचा. हा शेंगा पोळी चांगला भाजून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे हा शेंगा पोळी चांगला असा भाजून घ्यायचा. शेंगा पोळीचा पहिला भाग आता चांगला भाजलेला आहे. आता हा शेंगा पोळी असा पलटून घालायचा. शेंगा पोळीचा दुसरा बाजूही व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा. हा बघा, दुसरा बाजूही चांगला भाजला आहे. दोन्ही बाजू भाजल्यावर परत व्यवस्थित दोन्ही बाजू चांगला भाजून घ्यायचा. कडा पण व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा. हा बघा, हा शेंगदाण्याची पोळी आता चांगला भाजलेला आहे सर्व बाजूंनी. असा शेंगदाण्याची पोळी पहिली पोळी मी भाजून घेतला आहे. आता तुम्हाला दुसरी पोळी पण करून दाखवते. 2 पोळ्या करून दाखवणार आहे. असा हा गोळा घ्यायचा, पिठामध्ये पीठ लावायचा, म्हणजे दोन्ही बाजूनी असा हा वाटीचा आकार द्यायचा. हा बघा, अशा प्रकारे हा वाटी आता पोळपाटावर ठेवायचा. मग असा हा शेंगदाण्याचा लाडूचा सारण यामध्ये ठेवायचा. हा शेंगदाण्याचा लाडू असा गोल गोल फिरून व्यवस्थित चांगला असा हा सारण भरून घ्यायचा. म्हणजे शेंगदाण्याचा लाडूचा सारण व्यवस्थित चांगला भरून घ्यायचा. असा गोल गोल फिरवून घ्यायचा. वरचा भाग असा हा पिठाचा चपटा करून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे चपटा करायचा. मग असा दुमडून घ्यायचा. अशा प्रकारे गोल आकार द्यायचा. या गोळ्याला आता सर्व बाजूंनी हा पीठ लावायचा, गव्हाचा पीठ. हा बघा, अशा प्रकारे मी लावलेला आहे. पीठ लावल्यावर हा गोळा पोळपाटावर ठेवायचा. मग हातामध्ये घ्यायचा. अशा प्रकारे
गोल गोल करून घ्यायचा. हा बघा, दोन्ही हाताने असा गोल गोल करायचा. गोल गोल करून झाल्यावर असा थोडासा चपटा करून घ्यायचा हातामध्ये. मग पोळपाटावर असा चपटा करायचा. थोडासा गव्हाचा पीठ या पोळपाटावर घालायचा. मग हा गोळा ठेवायचा व अशा प्रकारे लाटून घ्यायचा. पहिला शेंगा पोळी कसा लाटला तसाच हा पण पोळी तयार करून घ्यायचा, म्हणजे लाटून घ्यायचा. कडा पण व्यवस्थित लाटायचा. हा बघा, आता हा पोळी पण एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. दुसरा शेंगा पोळी पण एकदम छान असा तयार झालेला आहे, तयार करून घेतलेला आहे. या शेंगा पोळीवर 1 चमचा असा तेल घालायचा, व्यवस्थित असा पसरून घ्यायचा. हा दुसरा शेंगा पोळी पण व्यवस्थित चांगला तयार झालेला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे पोळी तयार झालेला आहे, तयार करून घेतलेला आहे. तवा आता चांगला गरम झालेला आहे, म्हणजे चांगला एकदम पहिली पोळी आपण यावर भाजून घेतलेला आहे. आता दुसरा पोळी आपण भाजणार आहोत. 1 चमचा तेल घालायचा, असा पसरून घ्यायचा तेल. आपण दुसरा शेंगा पोळी तयार करून घेतलेला हा पोळी असा हातावर घ्यायचा पहिल्या पोळीप्रमाणे. हा बघा, अशा प्रकारे हातावर घ्यायचा. मग तव्यावर सावकाश घालायचा. हा शेंगा पोळी दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्यायचा. आता पहिली बाजू भाजलेला आहे, असा पलटून घालायचा हा पोळी. दुसरा बाजूही चांगला भाजून घ्यायचा. शेंगा पोळीचा दुसरा बाजूही आता चांगला भाजलेला आहे. हा बघा, व्यवस्थित असा चांगला भाजून घ्यायचा. दोन्ही बाजू परत एकदा व्यवस्थित चांगला असा हा पोळी भाजून घ्यायचा. कडक पण व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा. हा पोळी आता चांगला भाजलेला आहे. हा बघा, एकदम ब्राऊन कलर येईतोपर्यंत असा हा पोळी भाजून घ्यायचा. एकदम खरपूस असा हा पोळी भाजून घ्यायचा. हा पोळी मी या ताटामध्येच काढलेला आहे. पहिला पोळी पण या ताटामध्येच काढला होता, त्याच ताटामध्ये दुसरा पोळी पण काढलेला आहे. हा बघा, एका वाटीत मी तूप ठेवलेला आहे. तुपाबरोबर हा शेंगा पोळी एकदम टेस्टी लागते. हा बघा, हा शेंगदाण्याची पोळी एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे. एकदम खरपूस खरपूस असा शेंगा पोळी इथे तयार आहे. हा बघा, हा शेंगा पोळी एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. सर्व शेंगा पोळी मी येथे तयार करून घेतलेला आहे. हा बघा, सर्व शेंगा पोळी एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा बघा, रंग छान आलेला आहे. एकदम खरपूस असा हा शेंगा पोळी तयार झालेला आहे. सर्व शेंगा पोळी मी मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे सर्व शेंगा पोळी तयार झालेला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे. शेंगदाण्याची पोळी करताना शेंगदाणे हा घुंगरू शेंगदाणेच वापरायचा. त्यामुळे घुंगरू शेंगदाण्यामुळे शेंगा पोळी हा एकदम स्वादिष्ट चविष्ट तयार होतो. जाडा शेंगदाणे वापरून पण तुम्ही शेंगदाण्याची पोळी करू शकता. एकदम चांगला पोळी तयार होतो. केसरी रंगाचा गूळ घ्यायचा. एकदम रंग शेंगा पोळीला चांगला येतो. हा शेंगा पोळी एकदम चांगला तयार झालेला आहे. हा बघा, सर्व शेंगा पोळी एकदम चांगला असा तयार झालेला आहे. स्वादिष्ट असा रंग छान आलेला आहे. एकदम टेस्टी टेस्टी असा हा शेंगा पोळी तयार झालेला आहे. शेंगा पोळी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.